राधाताई, जरा एक पर्स धरा. हा रानादाचा डब्बा काय? बरं झालं बाई, रानादासाठी तुम्ही सकाळ सकाळी लवकर जेवण करताय, नाहीतर काय खरं नव्हतं बघा. अरे वा, शाळेला जायची तयारी वाटतं. मग एवढा मोठा डबा? हा यांचा भरला, माझा अजून भरती. जाऊ बाई, आधी तुम्ही तुमचा डबा भरा. राणा भाऊजींच्या डब्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही पाठवतो की. चंदे, हा, जा बरं श्रीपतीला बोलव, त्याला म्हणावं राणा भाऊजींचा डबा शेतामध्ये पाठवायचा. जा जा. वहिनी, झालाय माझा डबा भरून, शाळेत जाता जाता पोहोचवते मी. आव नाही नाही, तुम्ही खरंच काळजी करू नका. शाळेतल्या पोरांना शिकवायचं काय ते तुम्ही बघा, घरातलं बघायला हाय की आम्ही. नाही वहिनी, अहो त्रास कसला. अहो नाही, तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो म्हणलंय ना. काय सर? हा, आला बघा. वहिनी खरंच मी जाते. थोरलं कोण आहे? आम्ही ये नव. मग जरा ऐका आमचं जाऊबाई. आता तरी हे घर आमासनी आमच्या पद्धतीनं चालवू द्या. श्रीपती, हे घे, जा बर जा. जाऊबाई, हा नाही, शाळा झाली की लगेच घरी या बर का. उगा आधी मध्ये टाइमपास करत बसू नका. हो. पार तुमच्या टाचाखाली चालल्या की थोरल्या ताई साहेब. थोरलं कोण आहे? तुम्ही तुम्हीच की. घर तुमच्या टाचाखाली आलं असं म्हणायचं होतं. राधे, काय ग यात? ते हा, म्हणजे मास्तरीन बाईंनी वेगळं जेवण बनवल्याला दिसतंय. यांना सांगा मला यायला जमलं नाही. हा, जी वहिनी सर. थांब श्रीपती. काय रे, अजून हिताच आहेस? गेला नाहीस बाई अजून? नाही, ते निघालोच होतो. निघालोच होतो म्हणजे? सांगितलेली कामं सोडून गप्पा मारायचा पगार देतो का काय आम्ही तुला? नाही, गप्पा कुठं ते. उलटी उत्तर द्यायची नाहीत, अजिबात द्यायची नाहीत. आधी हे समज चालत होतं, आता आमच्या राज्यात मात्र हे असलं लाड अजिबात खपवून घेणार नाही आम्ही. काय कळलं? कुठं चालला? आम्ही जायला सांगितलं? नाही. उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं. आणि नसल जमत तर काम सोडून द्यायचं. जी. आता सरळ सरळ शेतात जा ह्यो डबा घेऊन. आणि ह्यो डबा कुणी पाठवलाय म्हणून सांगणार? वहिनी साहेबांनी. आम्ही स्वतः जातीनं लक्ष देऊन जेवण बनवलंय आणि ह्यो डबा पाठवलाय असंच सांगायचं. दुसरं तिसरं काय बी सांगितलं तर याद राखा श्रीपती, राणा भाऊजी आमसनी समज सांगत्यात हे ध्यानात ठेवायचं. जी. आता खाली मान घालून शेतावर जायचं.
आणि काम झालं की डायरेक्ट वाड्यावर यायचा. उगा गावभर फिरत बसायचं नाही. चल निघ. आठ दिवसात समद्यांना कसं वटणीवर आणतो ते बघ तू चंदे आता. माहित आहे सर तुमच्या राज्यात का नाही लई प्रेम तू चालल्या बघा त्या नानादाचा मास्तरनीच. वेगळं जेवण काय वेगळं डब्बा काय. अजिबात नाही. उलट आमच्या राज्यात प्रेमवीर रेशनिंग कार्डावर मिळणार आहे. ते बी आमसनी पाहिजे तेवढंच. सगळ्यात पहिल्यांदा या नोकरांना आमची पावर दावणार आहे बघा मी. दावा दावा. अव त्या गोदाक्काच्या आणि त्या मास्तरनीच्या जीवावर तर लई उड्या मारत होती. नाही आता खरं समद्यासनी कळल खरा थोरलेपणा काय असतोय ते. काय श्रीपती शेतातली हवा खायला वाटतं. क्या वर इतनी गुस्से में क्यों देख रहा है. राणादा डबा आणलाय बघा ह्यो. अंजलीबाई कुठे? त्या शाळेत गेल्यात आणि दाखल्या वाणी साहेबांनी डबा दिला बघा ह्यो. घ्या आता गुंतून. आता ब्रेड आणि बटर खायला लागणार म्हणा. अरे पण अंजलीबाई डबा घेऊन येतो म्हणलं होतं ना व. दाखल्या वाणी साहेबांनी डबा दिला बघा ह्यो. राणादा राणादा जा तुम्ही. अरे राणा ह्याला काय झालं रे. हे असं पडवल्यासारखं का बडबडत होता. वहिनींनी डबा पाठवलाय म्हणत होता. अरे तेच तर पडवल्यासारखं वाटत होतं. बरं चल ते बटर आणि पाव खाऊन घ्या. माझी भूक मेली. तूच खाऊन घे. ते सकाळच लय झाले. ठीक आहे. अरे राणा आपल्याला काम करायचंय. ये गप खायला. नाही नको. भूक गेली माझी. तूच खा. बस मग तसाच. अंजलीबाई म्हणल्या होत्या मी डबा घेऊन येते म्हणून. अरे राणा अरे तू उगाच धाकट्या वहिनीला नाव ठेवायलायस बघ. अरे नेहमी सारखं जेवण पाठवले. आणि चिठ्ठी कसली पाठवल्या रे. बघू. हो. अरे येड्या. अरे हे जेवण अंजलीबाईंनीच पाठवले. हं? आणि हे बघ हे अक्षर बी त्यांचंच आहे. तरी वासावरून वाटलंच मला. वहिनीच्या हातीचं मला लगेच ओळखत्या बघ. हा अरे काय लिहिली ती वाच की चिठ्ठीत. हे बघ यो स ला ये का ना जी सा व क का श सावकाश. हा सावकाश ज जे सावकाश जेवा. हा आणि हे भ र पु पु र भरपूर. आणि परत तेच आहे जेवा म्हणजे सावकाश जेवा आणि भरपूर जेवा असं लिहिलंय. अरे वा तुला चांगलं जमतं की ते वाचायला. हा? हा मग आता मास्तरीनबाईंना अशा गाठ पडल्यावर जमणारच की. बर चल बाबा मी जेवतो. तुझी भूक मिळल्या ना. मी जेवतो बाबा. हा वा काय जबरदस्त जेवण आहे रे. बरं आता काय करणार. तुझी भूक मिळल्या ना. तू बस तसाच.
ए माझी बी भूक जितकी झाली आता, मी बी जेवणार आहे. वा रे वा गड्या, तुझ्या वहिनीने जेवण पाठवलं म्हणलं की तुझी भूक मरती, आणि माझ्या वहिनीने पाठवलं लगेच जितकी होती रे तुझी भूक. हा तुला काय म्हणायचं ते म्हण, पण मी बी जेवणार आहे. दिवसभर काम करायचंय ना, मग खायला तर पाहिजे. होय होय. अरे मग थांबलायस कशाला, चल पटापट जेवून घेऊया. ए अजिबात नाही हा. चिठ्ठीत काय लिहिलंय? सावकाश जेवा. बरं बाबा, सावकाश जेऊया, चल. अरे घे की यातनच. घे. हे घे. ठीक आहे. घे. घे. वा रे वा, राणा वहिनीच्या हातची चौकशी तो आहे की नाही बघ. वहिनीला पटाकशी फोन कर आणि सांग जेवण एक नंबर झाले म्हणून सांग. हा खरंच फोन करू काय? हा, म्हणजे मी नाही म्हणलं तू करणारच नाहीस ना. व कशाला नाटक करारस, आले म्हणत तर बिंदास करून टाक टाक. हा. हा हॅलो. हॅलो. जेवलात काय? हो, आत्ताच झालं. आमचं बी आत्ताच झालं. आवडलं ना जेवण? मग अहो तुम्ही केलंय म्हणल्यावर वादच नाही. अहो लई भारी होतं. चला, तुम्हाला आवडलं म्हणजे झालं. आणि हा ते तुम्ही सांगितलं तसं सावकाश जेवलं बरं का. छान. पण मी काय म्हणतो, ते एवढं चिठ्ठीत कशाला लिहायचं? फोन करून सांगायचं की. आता इथून पुढे मी तुम्हाला अशाच चिठ्ठ्या पाठवणार आहे. गृहपाठ समजा तुमचा. तुम्हाला नीट वाचता यायलाच हवं. मग चालते, मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार, म्हणजे माझं बी लिहून होईल ना. व अरे वा, मस्तच. जेवण कसं वाटलं लिहून आणा संध्याकाळी. आणतोच. अहो बघाच तुम्ही. ठीक आहे, मग संध्याकाळी. चालतंय की. बरं ठेवू काय? चालेल. हा. अंजू, काय ग, काय झालं? काही नाही ग, गेले काही दिवस जरा टेन्शन मध्ये होते, पण आता छान आहे. का ग? आमच्या घरातलं वातावरण गेले 2 दिवस काहीतरी वेगळंच होतं. घरच्या वाटण्या होता होता राहिल्या. वाटण्या? सूरज भाऊजी आणि जाऊबाईंना ना वेगळं घर हवं होतं. नंतर सूरज भाऊजी नको म्हणाले, पण जाऊबाईंना तेच हवं होतं. वहिनी साहेब म्हणजे वहिनी साहेब आहेत बघ, लई कुचकटबाई आहे. पण आबांनी ना बरोबर मार्ग काढलाय तो. आता सगळं घर एकच राहणार. जाऊबाईंकडे सगळे हक्क गेले. त्यांना थोरलेपणा हवा होता, तो त्यांच्याकडे गेला. अगं पण असं कसं जाऊ दिलास तू? तू थोरलीयस, त्यांचा काय संबंध? घर घरातली माणसं जास्त महत्वाची. थोरलेपणा हक्क या सगळ्या मिरवायच्या गोष्टी. अगं पण आता तुमच्या सगळ्यांवर त्या हक्क गाजवतील तेव्हा काय करणार तुम्ही? नुसतं ऐकून घेत बसणार वय त्यांचं? नाही, आबांनी त्यातही त्यांना बरोबर कात्रीत पकडले.
आठवडाभर विना तक्रार घर चालवायला सांगितलंय. तसं केलं ना तरच सगळे हक्क त्यांच्याकडे जाणार आहेत. मग सोड, एक दिवस नीट घर चालवून दाखवू देत त्यालाही झालं. कशा तोंडावर आपटतात बघच तू. आणि हा, तू लगेच त्यांना सांभाळायला जाऊ नकोस म्हणजे झालं. अगं असं कसं? आपल्या घरातलं कोणी असं पडत असेल तर सांभाळायलाच हवं ना. काही गरज नाही एवढं चांगुलपणा दाखवायची. चांगली अद्दल घडू दे जरा वहिनी साहेबांना. बरं चल, आता हा विषय नको. मला ह्यांची काळजी वाटत होती ती आता मिटली. वय ग, वाटणीचा विषय निघाला म्हणल्यावर रानादा लई वैतागला असणार ना. हो, 2 दिवस कशातच लक्ष नव्हतं यांचं. पण आता ते खुश आहेत ना, मग झालं. वय, पण अंजू हं? जरा जपून बर का. वहिनी साहेबांचा स्वभाव लई हेंगडा आहे बघ. जोवर हे माझ्या सोबत आहेत ना तोवर मला कसलीच चिंता नाही. आणि आता जाऊ दे बरं हे सगळं. आणि हो, तू हे कुणालाही बोलू नकोस हं? याची गावात चर्चा झालेली नकोय मला. अगं वय ग बाई, मी कशाला सांगू कोणाला? एवढी खोळी आहे वय मी. चल चल. आणि हो, फोन कुणाचा होता सांगितलं नाहीस. चल, अगं उशीर होतोय. चल. वहिनी साहेब, आव असं एकदम खवळायला काय झालं काय तुम्हाला? झालं म्हणजे? कामाच्या नावानं बोंब नुसतं टाइमपास करायला पाहिजे. नाही जी, करतोय की काम कधी कामं केलीस ग तू? काय कामं करती? कामच जर करत असती तर फव्याचा असा लगदा झाला नसता. अहो तुम्ही सांगाल तसंच करतोय की मी. आवाज खाली, आवाज खाली. आता तुम्हालाच येत नाही तर मी तरी काय करणार? बघितलं बघितलं गोदाक्का? अहो हिम्मत कशी होती हो यांची आमच्या समोर उलट बोलायची? हे समजा तुमच्यामुळे झालंय. लई लाड करता तुम्ही नोकर माणसाचं. पण आमच्या राज्यात आम्ही हे खपवून घेणार नाही. नोकर माणसांनी नोकरासारखंच राहावं. अहो आमचं काय चुकलं ते तरी सांगा की वहिनी साहेब. उगाच देवानं जीभ दिल्या म्हणून काय बी बोलायचं वय. ए, तुझी ही हिम्मत व्हय? आमची जीभ कशी चालती हे सांगणारा तू कोण र? आमच्या तुकड्यावर जगणारा साधा साधा नोकर तू. हो वहिनी साहेब, खरं सांगतो, उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. नाहीतर श्रीपती, नाहीतर नाहीतर काय काय करशील सांग की. आम्हाला असल्या कामाची गरज नाही. मग जा, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे या घरातनं. निघ. वहिनी साहेब, गोदाक्का तुम्ही शांत बसा. तुम्हाला बी यांच्या संकट जावं लागेल. नाहीतर आमच्यासाठी गोदाकांना काय बी बोलू नका वहिनी साहेब. बाय साहेब, ही दोघं काय बी ऐकणाऱ्यातली दिसत नाहीत. तुम्ही का नाही त्यांचा पगार कापा. उपाशी राहत्याल आणि वटणीवर येत्याल. तुमच्यापासून उपाशी मारायला हातपाय गळले नाहीत आमचं अजून. काम करणाऱ्याला 1000 कामं मिळतात या जगात. बघितलं बघितलं ताई साहेब, तुमच्या राज्यात तुमचाच अपमान. आपण तर खपवून घेतलं नसतं बाबा. आत्ताच्या आत्ता समद्यांनी हितनं सुटायचा. पैसे फेकले का नाही की तुमच्यासारख्या हजारो माणसं लाळ घोटत येतील हित कामाला. चला निघा. चालतंय मग, बोलवा त्यासनीच. चला गोदाका, येतो आम्ही. राधा, श्रीपती असा येडावाकडा विचार करू नका. नाही गोदाका, येतो आता. येतो बघ अक्का. चल. वा ताई साहेब, याला म्हणतात पावर. नेस्ती पावर नाही, थोरल्या सुनाची पावर. वय थोरले पण लई शोभून दिसायलाय बघा तुम्हासनी. आमचा जन्मच झालाय या थोरलेपणासाठी.